या ठिकाणी विवेकानगर विभागातील रहिवासी जमलेले आहेत। तर लोकशाही पार्टीच्या वतीने मी खंबीरपणे यांच्या सोबत आहे आणि पोलीस डायरी न्यूज आणि वादळ न्यूज माध्यमातून न्यूज लावून वरिष्ठ संबंधित मंत्रालयापर्यंत आम्ही या लोकांचा पाठपुरावा करू आणि हे लोक जर खंबीर उभे राहिले तर नक्कीच मी यांच्यासाठी मोर्चा, आंदोलन, आमरण उपोषण जीव गेला तर चालेल पण हटणार नाही अशी मी आज गवाही देतो। आपण विवेकानंद नगर मनमाड या ठिकाणी आलेलो आहेत। या ठिकाणी रहिवासी आहे। आज त्यांचे या पावसाच्या थैमानामुळे हातोनात हाल होत आहे। मी राजाभाऊ निर्भवने वादळ आणि पोलीस डायरी न्यूज आणि लोकशाही पार्टीच्या दरवर्षी घराघरात पाणी जातं, पण ही गरीब मंडळी, ही कामगार मंडळी, या काही निर्मळ मनाचे लोक या ठिकाणी राहतात, ते त्यांचा आवाज उचलू शकत नाही। पण याची दखल नगरपालिकेने संबंधित अधिकाऱ्यांनी घेऊन आणि हे पाण्याचा निचरा हा जी गटार आहे मोठी ती अरुंद झालेली आहे, ती मोठी करून देण्यात यावा आणि अशा इतर मागण्यासाठी आपण इथं आलेलो आहे मनमाड शहरातल्या विवेकानंद नगर भागामध्ये। सर आपलं काय म्हणणं आहे? माझं हे म्हणणं आहे की हे माझं समोरचं घर दाखवा त्यांना। हे माझं समोरचं घर, या घरामध्ये गेल्या 5 वर्षापासून पाणी घुसतंय। आम्ही नगरसेवक गणेश धात्रक साहेब त्यांना पण बोलवलं, चौधरी शेषराव पाटील पण येऊन गेले, नगरपालिकेचे काही लोक येऊन गेले, पण काही नाही, येऊन फक्त पाहून गेले। आता ते समोर बघा, समोर तिकडे त्यांनी भिंत घातली, सगळं अतिक्रमण केले लोकांनी, नाला बंद करून दिला, नाल्यामध्ये पाईप टाकून नाला रुंद करून टाकलं त्यांनी। मग आम्हाला नाला मोकळा पाहिजे, तो पाईप काढल्यावरतीच पाणी जाईल, कारण हे तिकडे उंच असल्यामुळे इथं पाणी जात नाही त्या साईडला। सगळं पाणी नाला ओव्हरफ्लो झाला का सगळं पाणी आमच्या घरात येतं, गटरीचं पाणी आमच्या घरात शिरतं, मागून पुढून सगळं ओव्हरफ्लो होऊन जातं। किती वर्षापासून आपण तकलीफ सहन करता इथे? हे तर मी 5 वर्षापासून तकलीफ सहन करतोय। सर आपल्याला दरवर्षी आहे, माझ्याकडे 5 वर्षाचा व्हिडिओ पण। तुम्हाला किती वर्षापासून तकलीफ आहे? तर या अनेक वर्षापासून 5 ते 10 वर्षापासून या रहिवाशांना तकलीफ आहे। लहान लेकरं आहे, मुलं आहे, शाळेत जातात, वयोवृद्ध माणसं आहेत, त्यांनाही तकलीफ होती। आणि आमच्याकडे आज यांनी भेट दिली, या पावसाच्या निमित्ताने ते इकडे आले आणि त्यांनी हे प्रत्यक्ष पाहिलेलं आहे। त्यामुळे आम्हाला अशी सर्वांना विनंती करायची आहे की हे आम्ही 5 वर्षापासून हा त्रास भोगतोय। या पावसाचा पाणी हे इतकं प्रमाणामध्ये वरून येतं की खूप मोठ्या प्रमाणे वरून आल्यामुळे पूर्ण नाल्यात बी जाऊ शकत नाही। पूर्ण पाणी ते आमच्या आजूबाजूच्या 15-20 घरांमध्ये घुसून जातं आणि त्यामुळे या गटारी सुद्धा डॅमेज होऊन जातात। डॅमेज झाल्यामुळे सर्व साप म्हणा, विंचू म्हणा, काही म्हणा, आजही असे मोठे मोठे कंपाऊंड असल्यास सुद्धा पाणी मध्ये त्या पाईपाच्या माध्यमातून मध्ये पाणी घुसून जातं। आज तुम्ही पाहताय, आज आम्हाला आज हे जर पाहायला गेलं ना तर खूप मोठी अशी म्हणजे दुरवस्था आहे। ही कधीची दुरवस्था वास्तविक। हा नाला एक तर आम्हाला खोल करून द्या आणि हे सर्व पाणी सर्व नाल्यामध्ये गेलं पाहिजे अशी व्यवस्था करा, अशी आमच्या सर्वांना विनंती आहे। नगरपालिकेला, या स्थानिक तालुक्याच्या आमदारांना काय विनंती व काय झालं पाहिजे? आम्ही सर्वांना एकच विनंती करतो की आम्हाला नाला हा मोकळा करून द्या, तो खोल करून द्या आणि आम्हाला सर्व पाणी पूर्ण याचं पाणी कसं खाली जाईल या ठिकाणच्या तकलीफ होणार नाही। काय मागणी तुमची? नगरसेवकांनी आमच्याकडे चांगल्या जातीने लक्ष द्यावं आणि मात्र सर्वांनी याची आमच्याकडे येऊन सर्वांनी काळजी घ्यावी आणि आमची ही जी काही अपेक्षा आहे, आज तुम्ही पाणी पाहताय प्रत्येकाच्या घरामध्ये, प्रत्येकाने पाहिलं तर ते आम्ही सर्वांनी त्याचा विचार करावा आणि आमची ही विनंती मान्य करावी। या ठिकाणी विवेकानंद नगर विभागातील रहिवासी जमलेले आहेत। तर लोकशाही पार्टीच्या वतीने मी खंबीरपणे यांच्या सोबत आहे आणि पोलीस डायरी न्यूज आणि वादळ न्यूज माध्यमातून न्यूज लावून वरिष्ठ संबंधित मंत्रालयापर्यंत आम्ही या लोकांचा पाठपुरावा करू आणि हे लोक जर खंबीर उभे राहिले तर नक्कीच मी यांच्यासाठी मोर्चा, आंदोलन, आमरण उपोषण जीव गेला तर चालेल पण हटणार नाही अशी मी आज गवाही देतो।